नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? अहो, प्रत्येक क्षण आनंदात जगणं म्हणजे सुख. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, अशी संतोक्ती आहे खरी. मानवी जीवनात दुःखाचे पर्वत आहेत हे जागतिक सत्यच आहे. पण हा राईचा पर्वत कोणी उभा केला? आपणच ना. सुखापेक्षा दुःखाचीच आपण अधिक चर्चा करतो, त्यामुळे सुख दुर्लक्षित राहते. अहो, दुःखाला उगाळणं बंद करा आणि सुखाला कुरवाळणं सुरू करा. आता तुम्ही म्हणाल, हे कसं करायचं? तर सोपी गोष्ट आहे. दिवसभरात जे जे वाईट घडलंय त्यावर बोलण्यापेक्षा जे जे चांगलं घडलंय त्यावर बोला. सुखाची अनुभूती यायला वेळ लागणार नाही. अहो, सुख तुमच्या आजूबाजूलाच आहे, ते आपल्याला दिसत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदाचे क्षण वेचायला शिका. आता हेच बघा, चुलीला छान जाळ घालतायत या आहेत प्राध्यापिका सौ समीक्षा माने, आणि त्यांच्या मदतीसाठी उभ्या आहेत या प्राध्यापिका सौ वैशाली नारखेडे. आणि या भारतीय बैठक मारून बसलेल्या सर्वच प्राध्यापिका आहेत बरं का. सौ निकिता जंगले आणि सौ दीप्ती सोहनी पुऱ्यांसाठी कणिक मळतायत. बाजूला सौ पल्लवी राजेश आणि सौ वैशाली पाटील लसूण मिरची मसाला तयार करत आहेत. या पाठमोऱ्या बसल्या आहेत त्या आहेत सौ मृणाल जोशी, बाजूला आहेत सौ जान्हवी मोहिते, आणि त्यांच्या बाजूला बसलेले आहेत सौ शिंपी आणि सौ दीपाली नारखेडे. नुकतेच बोर्डाचे पेपर चेक करून झालेले आहेत. 11वीचा रिझल्ट तयार करायचं काम चालू आहे. पण मधल्या वेळात कामाचा ताण आणि शिनभाग घालवण्यासाठी यांनी आज भरीत पार्टीचा बेत आखलाय. चला तर काम करता करता त्यांचा चालू असलेला संवादही आपण ऐकूया. वांग जरा सगळी तयारी झाली आहे. पुऱ्या आणि मिरच्या तळून झालेल्या आहेत. आता भरीत शिजवण्याची तयारी चालू आहे. खमंग फोडणीचा वास देखील येऊ लागला आहे. एरवी ज्ञानदानाचं पवित्र काम करणाऱ्या या प्राध्यापिका आज जणू साक्षात अन्नपूर्णेच्या भूमिकेत शिरलेल्या आहेत. चुलीत जाळ फुरफुरतोय. घोटलेलं वांग कधी एकदा पातेल्यात विसावतोय म्हणून उतावीळ झालाय. या सर्व अन्नपूर्णांच्या चेहऱ्यावर समाधान झळकतंय. थट्टा मस्करी चालू आहे. पुढील कामाचं नियोजन चालू आहे. श्री विठ्ठल हांबरे या त्यांच्या नियोजनात उत्साहाने सहभागी झालेले आहेत. फोडणी तडतडून घोटलेल्या वांग्याच्या भरीत भेटीसाठी आतुर झाली आहे. इकडे भोजनाला उशीर होतोय म्हणून पुऱ्या बाजूला टम्म फुगून बसलेले आहेत. आणि अखेर एकदाच घोटलेलं कुस्करलेलं वांग पातेल्यात ओतलं जात आहे, शिजवलं जात आहे. सारी दुःख चिंता विसरून सर्वांच्या सहभागातून भरीत शिजलं जात आहे. पुऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पानं मांडली आहेत. भरीत पार्टी सफल झाली आहे. सांगा, हा निखळ आनंद उपभोगताना आमच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश तरी तुम्हाला दिसतोय का? पोट भरलंय, आत्मा तृप्त झालाय. भरीत पार्टी जिंदाबाद.